आपले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अगदी रिसेंटच अकृषिक वापराबद्दल म्हणजेच NA बद्दलच्या परवानगीबद्दलची अत्यंत महत्त्वाची घोषणा केलेली आहे. याबद्दलच आपण जाणून घेऊया. कोणत्याही बांधकामासाठी अत्यावश्यक दस्तऐवज म्हणून लागणाऱ्या अकृषिक म्हणजेच NA परवानगीच्या अडून होणारी जनतेची महसूल लूट थांबवण्यासाठी अकृषिक कर म्हणजेच NA कर इतिहास जमा करण्याचा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील जनतेला देत मोठा दिलासा दिलेला आहे. जमिनीच्या अकृषिक वापरासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून अकृषिक परवानगी मिळवताना नागरिकांना तसेच विकासकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. राज्यात कित्येक वर्षांपासून अकृषिक कर वसूल केला जातो. वाढत्या नागरिकीकरणामुळे महापालिका, नगरपालिकांची संख्या वाढली असली तरीही या स्थानिक स्वराज्य संस्थांकडून कोणत्याही बांधकामाचे नकाशे मंजूर करून घेण्यासाठी अकृषिक म्हणजेच NA परवानगी महत्त्वाची मानली जाते. या परवानगीशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कोणताही अधिकारी बांधकामाच्या परवानगी प्रस्तावांना हात लावत नाही. त्यामुळे जमिनीच्या अकृषिक वापरासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून अकृषिक परवानगी मिळवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. अधिकारी कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागत होत्या. अधिकाऱ्यांची मनधरणी करावी लागत होती. अकृषिक परवानगी देताना जिल्हाधिकारी कार्यालयातून लोकांची मोठ्या प्रमाणात अडवणूक करून सर्रास महसूल लूट केली जात होती. शहरी भागात तर अकृषिक कर वसुलीच्या नावाखाली गृहनिर्माण संस्थांची वर्षानुवर्षे पिळवणूक देखील केली जात होती. त्यामुळे NAच्या जोखडातून मुक्तता करण्याची मागणी सातत्याने होत होती. विधिमंडळाच्या अधिवेशनात देखील वेळोवेळी सर्वपक्षीय आमदारांकडून NA परवानगी आणि कर रद्द करण्याची मागणी देखील वारंवार केली जात होती. त्याची दखल घेत अखेर हा NA करच रद्द करण्याचा निर्णय बावनकुळे यांनी घेतलेला आहे. मित्रांनो, भोगवटादार वर्ग 1 व्यतिरिक्त अन्य जमिनीवर म्हणजेच देवस्थान, नाजूल, आदिवासी अशा जमिनीवर बांधकाम करताना संबंधित प्राधिकरणाकडून अधिमूल्य भरून परवानगी घ्यावी लागेल. सरकारने ज्या गृहनिर्माण सोसायटींचा अकृषिक कर थकीत आहे त्यांच्यासाठी दिलासा देताना कर कमी करत एकदाच भरून NAच्या कटकटीतून सुटका करून घेण्याची चांगली संधी दिलेली आहे. त्यानुसार ज्या जमिनी 2001 पूर्वी किंवा त्यानंतर बिनशेती झालेल्या आहेत त्यांच्या मालकांना या शासन निर्णयापासून 1 वर्षाच्या आत विहित दराने एकरकमी अधिमूल्य भरावे लागणार आहे. या योजनेतून सरकारला मोठा महसूल मिळणार असून त्यातील काही हिस्सा नियोजन प्राधिकरणांना म्हणजेच ग्रामपंचायत, नगरपालिका आणि महापालिकांना देण्यात येणार असल्याचे महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे. मात्र NA कराची ही थकबाकी वर्षभरात जर भरली नाही तर ती व्याजासह वसूल करण्याचा इशारा देखील सरकारने दिलेला आहे. आता NA परवानगीची अट रद्द केल्यामुळे स्थानिक नियोजन प्राधिकरणांच्या म्हणजेच ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका आणि महापालिका यांच्या मान्यतेने घर आणि इमारत बांधण्याची मुभा देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता कोणतेही बांधकाम करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून स्वतंत्र बांधकाम परवानगीची गरज राहिलेली नाही.